सर्वप्रथम नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी केले, त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो. विषय असा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारला मुख्यमंत्री कोण होणार आहे, तर महायुतीचे तिन्ही नेते या ठिकाणी बसून त्याबाबतचा निर्णय ते घेणार आहेत आणि लवकरच आपल्याला तो निर्णय या ठिकाणी कळणार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीला जो यश प्राप्त झालेला आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या आणि ज्या पद्धतीनं यश प्राप्त झालं, खरंच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं जे मोलाचं योगदान आहे ते खरंच जितकं त्यांचं आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेली 2.5 वर्षामध्ये ते काम केलं. या युती सरकारने काम केलं. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी हे जे 3 नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये काम केलं, त्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं अतिशय भरभरून त्यांच्या पदरामध्ये या ठिकाणी मतदान रूपी दान दिलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड बहुमताने या ठिकाणी महायुती विजयी झालेली. बऱ्याच दिवसानं नांदेडमध्ये या ठिकाणी इतिहास घडलेला आहे. 9च्या 9 विधानसभा महायुतीच्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. त्यासाठी थोड्या दिवसामध्ये तुम्हाला गोड बातमी या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितपणे नांदेडला लालदिवा यावेळेस पक्का आहे हे निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो. अर्धापूरचे ज्येष्ठ नागरिक कानोडे मामा यांच्या निधनाची वार्ता मला या ठिकाणी कळाली आणि त्यांच्या सांत्वन भेटीसाठी मी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या मुलांना या शहराचे नगराध्यक्ष त्यांना मी भेटून त्यांचं सांत्वन या ठिकाणी केलेलं. सांत्वन भेट म्हणून मी या ठिकाणी आलो होतो. तर आता तुम्ही जे प्रश्न विचारला, जो सोना चांदीचा जो व्यापारी आहे मॅड, त्यांना ज्या पद्धतीनं या ठिकाणी लुटलं गेलं त्या संदर्भामध्ये आताच मी या भागाचे PI त्यांना बोललेलं आहे. आता मी SP साहेबांना या विषयामध्ये चर्चा करणार आहे. या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये घटना घडत आहेत, त्यासाठी पोलिसांनी कुठेतरी सतर्कता घेऊन लोकांना संरक्षण देण्याचं या ठिकाणी काम करावं अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे बी करणार आहे आणि जिल्ह्याचे अधीक्षक यांच्याकडे सुद्धा मी ते मागणी करणार आहे. आणि त्यांना भेटलो, त्यांची व्यथा जाणून घेतली. कसं आहे की 1-1 रुपये माणूस जमा करून या ठिकाणी व्यवसाय करतो आणि अशा पद्धतीची घटना झाल्याच्या नंतर खरंच त्या कुटुंबावरती फार मोठा घाला आहे आणि त्यांना मी धीर दिला की निश्चितपणे आम्ही तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दामध्ये त्यांचं मी या ठिकाणी त्याला हिंमत दिली. आणि निश्चितपणे पोलीस प्रशासन अतिशय कटेकोरपणे या ठिकाणी तपास यंत्रणा राबवून जे कोणी या ठिकाणी ज्या पद्धतीनं राबडी केलेली आहे त्यांचा समाचार आणि त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय पोलीस प्रशासन या ठिकाणी राहणार.